हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, मग त्याची फॉर्म फिलिंगची डेट किती असणार आहे, कधीपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात, कोणत्या पोस्टसाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहणार आहोत। त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी रेग्युलर बॅच सुरू झालेले आहेत, तसेच स्पेशल मेंटॉरशिप बॅचेस ज्या आहेत त्या देखील सुरू झालेल्या आहेत आणि मेंटॉरशिप बॅचेसमध्ये रेग्युलर बॅचेसचे सगळे फीचर्स अवेलेबल आहेत। म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर केला जातो, ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स प्रोव्हाइड केले जातात आणि जे तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जात आहेत। आणि बघा, जे लेक्चर आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होतात आणि एएनएम जेएनएमच्या स्पेशल मेंटॉरशिप बॅचमध्ये मेंटॉर जे आहेत किंवा जे तुमचे टीचर्स आहेत ते तुम्हाला गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी। तसेच तुमचा जर एखादा सब्जेक्ट वीक असेल तर तो इम्प्रूव्ह कसा करायचा हे देखील ते तुम्हाला सांगणार आहेत। तर आता आपण बघूयात, आणि या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट आहेत तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। त्यानंतर बघा, हे जे काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे याच्यामध्ये पॅरामेडिकल कॅटेगरीज मधल्या ज्या काही वेकन्सी आहेत त्यासाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एएनएम आणि जेएनएम या स्टुडंटसाठी पण या वेकन्सी आहेत। एएनएम, जेएनएम, फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन या सगळ्यांसाठी या वेकन्सी आलेल्या आहेत। फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या। बघा, याच्यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडंट या पदासाठी वेकन्सी आलेली आहे आणि तुमचे जे पे लेवल आहे ते 7 CPC असणार आहे आणि इनिशियल पेमेंट तुम्हाला 44,900 एवढं मिळणार आहे। त्यासाठी बघा, एजचा जो क्रायटेरिया आहे ते 20 ते 40च्या दरम्यान, म्हणजे वयवर्ष 20 ते वयवर्ष 40च्या दरम्यान जर तुमचं एज असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय आणि जवळपास 272 वॅकन्सीजसाठी ही पोस्ट जी आहे त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तर लक्षात घ्या, 272 वेकन्सीज आहेत आणि नर्सिंग सुपरिटेंडंट ही पोस्ट असणार आहे। ज्यांचं जेएनएम झालेलं आहे किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे ते विद्यार्थी हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहेत। त्यानंतर बघा, डायलिसिस टेक्निशियन यांच्यासाठी पण वेकन्सी आलेल्या आहेत, 4 वेकन्सी आहेत आणि 35,400 तुमचं इनिशियल जे काही वेतन आहे ते असणार आहे आणि तुमचं वय जर 20 ते 33च्या दरम्यान असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकणार आहात। फार्मसिस्ट एंट्री ग्रेड, म्हणजे फार्मसिस्ट म्हणजे ज्याला औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी असं तुम्ही म्हणता, आणि तुमचं बी फार्म जर झालेलं असेल तर हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकणार आहात। त्याच्यासाठी इनिशियल पेमेंट आणि याच्या ज्या आहेत जवळपास 105, म्हणजे फार चांगल्या वेकन्सीज या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये आलेल्या आहेत। पहा, फार्मसिस्ट या पदाच्या 105 वेकन्सी आहेत आणि वय वर्ष तुमचं 20 ते 35च्या दरम्यान असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय। तुमचं इनिशियल पेमेंट जे आहे 29,200 एवढं असणार आहे। त्यानंतर बघा, ECG टेक्निशियन यांच्या पण वेकन्सी आलेल्या आहेत, 4 वेकन्सीज आहेत। 18 ते 33च्या दरम्यान तुमचं एज असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात। इनिशियल जे तुम्हाला सॅलरी आहे ते 25,500 मिळणार आहे। पुढचा आहे लॅबोरेटरी असिस्टंट। तर लॅबोरेटरी असिस्टंटच्या टोटल 12 वेकन्सीज आहेत आणि यामध्ये जर तुमचं एज 18 ते 33 असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय। 21,700 एवढं तुम्हाला इनिशियल पेमेंट मिळणार आहे। अशा टोटल जे आहेत, आणि तसंच बघा, रेडिओग्राफर, एक्सरे टेक्निशियन, ECG टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन यांच्या पण वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये आणि टोटल अशा 434 ज्या वेकन्सी आहेत त्याच्यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज झालेली आहे। पहा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये तुम्हाला किती पेमेंट मिळू शकतं, एज क्रायटेरिया काय आहे, तुमचं किती वेकन्सी झालेल्या आहेत, या रिगार्डिंग तर इन्फॉर्मेशन कळली, पण फॉर्म फिलिंगची डेट पाहून घ्या एकदा। तर बघा, ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे 9 ऑगस्टला सुरू झालेलं आहे आणि 8 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय। त्याच्यामुळे आतापर्यंत पण ज्या स्टुडंट्सनी फॉर्म फिलअप केलेले नाहीयेत आणि ज्यांनी, तर शेवटच्या दिवसांपर्यंत थांबू नका, तुमचे फॉर्म आणि फीज जी आहे ती पे करायची आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून ही वेकन्सी आलेली आहे, त्याच्यामुळे तुमची फॉर्म फी पण तेवढीशी जास्त नसणार आहे। कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 250 रुपीज एवढीच जी आहे तुम्हाला फॉर्म फी पे करायची आहे। लक्षात घ्या, ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन जी आहे 9 ऑगस्ट होती आणि क्लोजिंग डेट आहे ती 8 सप्टेंबर एवढी असणार आहे। म्हणजे 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म आणि फी जी आहे ती पे करायची आहे। ऑनलाईन फॉर्म फिलिंग सुरू आहे, वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली जाईल।
त्यानंतर लक्षात घ्या, डेट्स ड्युरिंग विच इलिजिबल स्क्राईब कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड द स्क्राईब, त्याच्यासाठी पण डेट्स त्यांनी दिलेले आहेत. आणि बाकी तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन असेल, तुमचं हॉल तिकीट रिगार्डिंग असेल किंवा तुमचे जे हॉल तिकीट रिलीज कधी होत आहेत त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला वेबसाईटवरती प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्याच पॅरामेडिकल कॅटेगरीमधल्या ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत, जसं की JNM आहे, लॅब टेक्निशियन, ECG टेक्निशियन आणि जे काही तुमचे फार्मासिस्ट या पदांसाठी या ज्या काही वेकन्सी रिलीज झालेल्या आहेत, टोटल 474 पदांसाठी या वेकन्सी आलेल्या आहेत. आणि 8 सप्टेंबर ही तुमची लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची. फी पण सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे तेवढी जास्त नाही आहे, त्याच्यामुळे जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांनी डेफिनेटली फॉर्म फिलअप करायचा आहे. कदाचित माइट बी पॉसिबल लोकांना या जी काही वेकन्सी आलेली आहे त्याबद्दल माहिती नसते, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे फॉर्म फिलअप करून घ्या. आणि याच्यासाठी पण अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. ANM, JNM आणि फार्मासिस्ट याच्या नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. तर त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे, तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. पहा, या पॅरामेडिकल कॅटेगरीजच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल ती आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, की जसं की तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया काय असणार आहे किंवा अदर जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला रिक्वायर्ड असेल त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं. थँक्यू.